एकदम छान. मला छान सगळं काही मस्त बनवलेलं आहे. गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर चला, सुंदरशी सकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आजच्या आत गुढी पण उभारायची आहे आणि स्वयंपाकही बनवायचा आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या वैशाली गोळेसर यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या ताईंनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे वर्षाची सुरुवात, आपल्या हिंदू धर्माची सुरुवात आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशीपासून केली जाते. तर आजची गुढी एक नवचैतन्याची, यशाची अशी गुढी उभारली जाते. आजच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप सारं महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी खाद्यसंस्कृती वेगवेगळी असते, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतः पुरणपोळीला मान्यता आहे. तर आजच्या दिवशी पूर्वज जेवू घातले जातात. त्यांच्या नावाने एक उपवास करू जेवू घातला जातो. तर त्याचीच तयारी मी करत होते. मस्तपैकी पुरणाचं माझं स्वयंपाकाची तयारी चालू होती. पीठ देखील गाळून घेतलं. पीठ माझं एकदम घरघंटीमधलं एकदम मऊसूत असतं, त्याच्यामुळे मी चाळणीनेच गाळून घेत असते. तर साराची तयारी केलेली होती. एका बाजूला साराची तयारी चालू होती, दुसऱ्या बाजूला पीठ मळून ठेवलेलं होतं आणि एका बाजूला आपली डाळही शिजलेली होती. तर डाळ शिजून झाल्याच्या नंतर आता ती कटाची आमटी देखील करायची होती. त्यानंतर दुसऱ्या बाजूला भातही टाकायचं काम चालू होतं. अशा पद्धतीने माझा 1 ते 1.5 तासामध्ये स्वयंपाक रेडी होता. भात लावून दिलेला होता, कटाची आमटीची तयारी केलेली होती आणि जे काही उरलेलं होतं तोपर्यंत मी पुरण वगैरे करून घेतलेलं होतं. तर गाळणीने पुरण मी बारीक करून घेत होते. आज ना ताईला काही करायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी स्वयंपाक एकटीनेच बनवला. तर त्यानंतर दुसऱ्याही बाजूला आता भात वगैरे लावून दिलेला होता आणि सासूबाईंनी ते बाहेर सारवायचं वगैरे काम चालू होतं. कारण सासूबाईंनी बाहेर अंगणवेटे वगैरे धुतले, तोपर्यंत मी घरातला स्वयंपाक वगैरे करत होते. ताईने तोपर्यंत कपडे वगैरे वॉश करून घेतले. अशा प्रकारे माझी सकाळची धावपळ आणि अशा पद्धतीने माझा 9च्या सगळं काही आवरून गेलेलं होतं. कुरडई पापडी तळून घेतली, भजे, कुरडया आणि जे काही नैवेद्यासाठी पहिले पाहिजे होतं 10-12 नैवेद्य करून घेतले. नैवेद्य वगैरे भरून सगळं काही देवांना अर्पण केले आणि त्यानंतर मग ज्यावेळेस उपास करू जेवणासाठी आले त्यानंतर मग मी गरमागरम भजे आणि पोळ्या केल्या. तर बघू शकता, कुरडई पापडी मस्तपैकी फुललेल्या आहेत आणि रेडी होतं सगळं काही स्वयंपाक. तर आता मी नैवेद्य वगैरे भरून घेणार होते, कारण सकाळचे आता 8 वाजलेले होते. नैवेद्य माझे रेडी होते. तर त्यानंतर तुळशीपत्र वगैरे आणलं आणि सगळे काही नैवेद्य दाखवून दिले. बाबांच्या फोटोला हार वगैरे घालून दिला. तोपर्यंत आता म्हटलं चला, नैवेद्य सगळे आपले रेडी होते, तर गुढीची तयारी करून घेऊया. सासऱ्यांना बोलवलं. दरवर्षी मोठ्यांच्याच हातून गुढी उभारली जाते. आमच्या घरामध्ये सासू-सासरेच उभारतात. तर त्यांना मी कलशाचं पूजन वगैरे करून देत होते, स्वस्तिक वगैरे काढून देत होते आणि त्यानंतर मग साडीच्या निर्या वगैरे घालून दिल्या. तर बघू शकता, आनंदीने पण छान गुढी केलेली आहे. आदल्या दिवशी दोघांनीही छान छान गुढ्या बनवलेल्या आहेत, तो पण मी व्हिडिओ टाकते. तर बघू शकता, मस्तपैकी आपली गुढी तयार आहे. यशाची, नवचैतन्याची, नवीन अस्मितेची, आपल्या नवीन दिवसाची, नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गुढीपूजनाने होत असते. तर मस्तपैकी फुलांचा हार वगैरे, त्याच्यानंतर कडुनिंबाचे पानं, आंब्याचे पानं, त्यानंतर आपला कलश, त्याच्यावर स्वस्तिकाचं चिन्ह काढून ठेवलेलं होतं आणि सासऱ्यांच्या मदतीने मस्तपैकी गुढी उभारण्याचं काम चालू होतं. माझी सकाळची धावपळ इतकी होती की आवरण्यासाठी टाईम मिळालेला नव्हता. त्याच्यामुळे मग अशाच पद्धतीने मग काही मी गुढी वगैरे उभारून दिली. बाहेर थोडीशी छोटीशी रांगोळी काढली, कारण सकाळी एवढं काही जमत नाही. पुरणाचा स्वयंपाक म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे एका बाईला किती शक्य आहे आणि किती होतं. तर त्यानंतर ताईची वगैरे भरपूर मदत झाली. सासूबाईंनी त्यांनी मस्तपैकी अंगणवेटे वगैरे एकदम छान धुवून काढलेले होते. आजची नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे मस्त अंगण वगैरे सारून आणि घरं वगैरे धुवून, ओटे वगैरे धुवून अशा प्रकारे करण्यात आली. सगळ्यांनी मिळून गुढी उभारली. बघू शकता, सुंदर अशी मस्त गुढी झालेली होती. पूजा वगैरे करून घेतली, मुलांनी देखील पूजा केली आणि त्यानंतर मग गुढी उभारून दिली. मिस्टरांनी ते कडं आणलेलं होतं, पण ते कडं काही गुढीला ठेवत नाही. तर घरामध्ये मग मी देवघरामध्ये आईच्या जो कलश आहे त्याच्यावर ठेवून दिलेला होता. तर विघ्नेशने आम्ही सगळ्यांनी पूजा केली. त्यानंतर मला अजून घरातही भरपूर बाकी होतं. गृहिणीचं काम जर म्हटलं तर सगळं बाहेर आतमध्ये सगळं ॲडजस्ट करावं लागतं. तर अशा प्रकारे पूजन माझं झालं. कसं वाटलं तुम्हाला माझी गुढी नक्की कमेंटमध्ये सांगा.
बघू शकता मस्तपैकी पूजन वगैरे केलेलं होतं आणि त्यानंतर आता बाबांचा फोटो देखील ठेवायचा होता. मला त्या देखील पूजा वगैरे आटोपायची होती. तर आपल्या आनंदीबाई पडलेल्या होत्या आजारी. औषध देण्याचं काम चालू होतं. खूप रडत होती औषध घेण्यासाठी आणि थंड वगैरे आईस्क्रीम खाण्यात मुलांचं आलं की त्या दिवशी आम्ही यात्रेला गेलो होतो, त्याच्यामुळे ती आजारी पडलेली होती. तर तिला औषध वगैरे मिस्टर बाहेर देत होते. गुढीपाडव्याच्या दिवशीच आजारी पडलेली होती, त्याच्यामुळे माझी खूपच धावपळ झाली. तिलाही बघायचं आणि घरातलंही आवरायचं. तर बघू शकता खूप सारी लिपस्टिक लावून घेतलेली होती. नऊवारही घातलं होतं पण परत काढून ठेवलं कारण आजारी झालेली होती. नाहीतर तिचंही शूट घ्यायचं होतं. तर त्यानंतर बघू शकता मला एक तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा होता. मुलांनी काढलेला आहे तो. तर बाहेर ना सासूबाईं त्यांनी बाबांसाठी नैवेद्य ठेवलेला होता. तर कारण कावळे बाहेर सकाळपासून ओरडत होते. त्यांना आज उपास करू जेवू घालायचा. उपास करू येण्याच्या अगोदरच कावळ्यांनी सगळा काही घास उचलून घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी घास कधी ठेवत नाही, पण अंगणामध्ये गुढीला नैवेद्य ठेवलेला होता आणि सासूबाईंनी बघितलं की कावळे खूप ओरडत आहेत, तर त्यांनी बाहेर ठेवलेले होते. तर 2 नव्हे 3 नव्हे तर 3-4 कावळे सगळे काही येऊन पुरणपोळी, भजे, कुरडई, पापडी सगळं काही खाऊन घेतलं. तर मनाला खूपच शांतता वाटली कारण पितृपक्ष, पितृदोष आता प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकजण करतंच, खाऊ पिऊ घालतं. तर चिमण्या वगैरे दाणे खात होत्या आणि बाहेर कावळे अशा प्रकारे घास खात होते. तर बघू शकता एक एक कावळा सारखा यायचा आणि कुरडई, पापडी सगळं काही उचलून घेऊन जायचा. खूपच छान वाटलं. त्यानंतर बाबांचे देखील पूजन वगैरे करून घेतलं. केळीचा नैवेद्य ठेवलेला होता. आंबे काही आणले नव्हते कारण मुलं आजारी होते घरामध्ये, त्याच्यामुळे म्हटलं काही हरकत नाही, अक्षय तृतीयाला आंबारस करूया. तर बघू शकता पूजन वगैरे केलं. विघ्नेशची गुढी देखील पूजनासाठी ठेवलेली होती. त्यांनी छान अशी गुढी बनवलेली होती. तर त्यानंतर ना घरामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली आणि बाबांच्या फोटोला वगैरे हार घातला. तर तेच आमचे बाबा त्यांच्या म्हणजे वडिलांचे आजोबा आहेत, तर त्यांना जेवू वगैरे आज घालायचं होतं. तर मस्तपैकी आता म्हणजे माझे वडील देखील आलेले होते, त्यांना उपास करू बोलवलेलं होतं. एका बाजूला मस्तपैकी गरमागरम भजे वगैरे करून घेतले. पोळ्या पण माझ्या रेडी होत्या. तर छान प्रकारे असे भजे वगैरे करून झाल्याच्यानंतर मग नानां त्यांना देखील वाढून झालं. तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. विघ्नेशने छान अशी गुढी बनवलेली होती आणि उन्हाळा चालू असताना पाऊस आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही विघ्नेशने मस्त अशी गुढी बनवलेली होती. विघ्नेशने उद्या करता मस्तपैकी गुढी बनवली शाळेमध्ये नेण्याकरता आणि बाहेर बघू शकता पावसाचं वातावरण चालू झालं. मस्त पाऊस पडतोय बाहेर खाली. हा असा अचानक आलेला पाऊस सगळ्यांनाच एक आश्चर्यचकितचा धक्का होता कारण उन्हाळ्यामध्ये पाऊस, अजून पावसाचे दिवस पण चालू झालेले नाही आहे. पीक पाण्याचं भरपूर नुकसान होणार आहे. आमचा तर गहू पण काढायचा आहे अजून. तर बघू शकता पाऊस खूपच म्हणजे असा चांगलाच येत होता. वारं आणि ते भरपूर होतं. लाईट पण गेलेल्या होत्या त्यानंतर घरामध्ये. तर बघू शकता खूपच असा म्हणजे वारं आणि विजांचा कडकडाट होता. तर चला आनंदीलाही दवाखान्यात घेऊन गेलेलो होतो कारण सकाळी औषधं दिली होती पण बरं काही वाटलेलं नव्हतं. मग तसंच सिन्नरला आलेलं होतं दवाखान्यातून आणून झाल्याच्या नंतर. आता मम्मीने त्यांच्याकडे आलेलो होतो कारण त्यांचं स्लॅबचं काम झालेलं होतं पण काकूच्या स्लॅबचं कामचं बाकी होतं 2 घरांचं. तर बघू शकता मम्मी नाना त्यांनी सगळ्यांनी काही पूजन केलेलं होतं आणि मला थोडासा टाईम झालेला होता जाण्याकरता. स्लॅबचं काम चालू होतं. आज पाडव्याच्या मुहूर्तावर खूप छान असं काम म्हणजे स्लॅबचं काम. तर घर आता पूर्णच होत आलेलं होतं कारण मम्मीने त्यांचं स्लॅबचं काम झालेलं होतं पण काकांचं बाकी होतं. तर बघू शकता खूप सारे कारागीर आलेले होते. आजच्या चांगल्या मुहूर्तावर असं स्लॅबचं काम झालं. तर मम्मी नाना काकू काका मी मिस्टर त्याच्यानंतर मुलं सगळे काही आलेले होते. त्यानंतर आम्ही गेल्याच्यानंतर 2 नंबरची ताई देखील आलेली होती. तर छकुली पूनम ते सगळे काही सकाळी येऊन गेलेले होते पण मी सकाळी काही आलेली नव्हती म्हणजे दुपारची 2-2:30च्या दरम्यान स्लॅबचं काम चालू होतं आणि मी 5 वाजेला आलेली होती. तर बघू शकता सगळे काही उभे होते आणि सगळेजण एकत्र आलेले होते. पाडव्याचा सकाळचा स्वयंपाक वगैरे जेवणं खावणं झाल्याच्यानंतर 3 ते 4च्या सुमारास हा स्लॅबचं काम चालू झालेलं होतं. तर ताई पण तिन्ही पण मुलींना घेऊन आलेली होती आणि बघू शकता आता आनंदीलाही बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग लवकर घरी निघून आले कारण तिला ताप येत होता.
थंडी पण भरपूर वाजत होती, त्याच्यामुळे मग लवकर निघून आलो. तर चला, व्हिडिओ स्किप न करता आजचा तुम्ही संपूर्ण असा ब्लॉग बघितलेला आहे. तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मी शेअर करील. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तिला आत्ताच दवाखान्यातून आणलंय, औषध दिलं ते पण नाही बरं वाटलं. मग दवाखान्यात आणलं तसं तिकडं आलो होतं. तर चला, स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे. सगळेच जण फॅमिली आलेली आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर स्लॅब पडलेला आहे. व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर आणि एकदम मस्त आहे. तर चला, आता सगळ्यात आम्ही 2 जणी बहिणी आलो होतो आणि बाकीचे येऊन गेलेले. मलाच थोडा टाईम झाला येण्यासाठी, तर कारण आनंदीला पण दवाखान्यात आणायचं होतं. तर चला, आता घरी चाललेली. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.